नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण शहराचं लक्ष लागलं होतं महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे। आणि आता हे चित्र जे आहे ते स्पष्ट झालं आहे। नागपूर महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेलं आहे। भाजपनं 151 पैकी तब्बल 102 जागा जिंकत महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे। त्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित आहे। परंतु प्रश्न आता एकच आहे की महापौरपदी अनुभवी महिला येणार की पक्ष युवा चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करणार। तर या सर्वाबद्दल आता आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि तुम्ही बघताय लोकमत.com। महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होताच भाजपमधील अनेक महिला नगरसेवकांची नावे चर्चेत आली आहेत। ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे, दिव्या धोरडे, साधना बर्डे, तर दुसरीकडे अश्विनी जिस्कार, शिवानी दाणी, विशाखा मोहोड यांच्यासारखी नावं जी आहेत ती समोर येत आहे। हे तुलनेने युवा चेहरे सुद्धा रिंगणात आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूर हा बालेकिल्ला असल्याने महापौर कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। होय, आणि इथंच सुरू होतं राजकीय गणित। एका बाजूला आहेत महापालिकेचा दीर्घ अनुभव असलेल्या ज्येष्ठ महिला नगरसेविका, तर दुसऱ्या बाजूला पक्षात नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा विचार। विशेषतः दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आधीच अनेक महापौर झाले आहेत। अनिल सोले, नंदा जिस्कार, संदीप जोशी आणि मध्य नागपूरमध्येही याआधी अनेकांना संधी मिळाली आहे। मात्र दक्षिण, उत्तर आणि पूर्व नागपूरला अलीकडच्या काळात महापौर पद मिळालेलं नाही। त्यामुळे या भागाला संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। महापौर निवडीत फक्त अनुभव किंवा वयच नाही तर सामाजिक समीकरणही महत्त्वाची ठरणार आहे। तिकीट वाटपाच्या वेळी काही समाजांना दिलेली संधी आता महापौर पदात रूपांतरित होते का याकडेही लक्ष आहे। गवळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी तारा मुन्ना यादव यांचं नाव देखील चर्चेत असल्याचं बोललं जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे पुढील काळात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे। नागपूर शहरात 2 नवे विधानसभा मतदारसंघ वाढणार आहेत। त्यातच महिलांसाठी 3% आरक्षण लागू होणार आहे। त्यामुळे भविष्यातील महिला नेतृत्व घडविण्यासाठी महापौर पदाचा उपयोग केला जाण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच महापौर पद ही फक्त सन्मानाची खुर्ची नाही तर भविष्यातील मुख्यमंत्री पदाच्या राजकारणाची तयारी देखील असू शकते। एकूणच पाहता नागपूर महानगरपालिकेत आजवर 54 महापौर झाले आहेत, त्यापैकी फक्त 7 महिला। नागपूरचा पुढचा महापौर कोण याचं उत्तर लवकरच समोर येणार आहे। तोपर्यंत शहरवासियांची उत्सुकता कायम आहे। अशाच अपडेटसाठी लोकमत.com ला पाहत रहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा।